एकाची आजारीपणाला तर एकाची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या दोन धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मानोली येथे घडल्याचं समोर आलं आहे. घाटंजी तालुक्यातील मानोली येथे सलग 2 दिवसात गळफास घेऊन दोघांनी आपलं जीवन संपविल्याने एकच खळबळ उडाली. पहिल्या घटनेत एका 65 वर्षीय इस्माने किडनीच्या आजाराला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचललं. त्याने राहत्या घरातच गळफास घेतला व यातच त्याचा मृत्यू झाला. दत्ता सोनुले असं मृतकाचं नाव आहे. ही घटना गुरुवारी 17 एप्रिलला पहाटेच्या सुमारास घडली. मृतक दत्ता सोनुले याने घरातील लाकडी फाट्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला. दुसऱ्या घटनेत आज शुक्रवारला मानोली येथील एका 65 वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन दुपारच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. दत्ता जंगटे असं मृतक शेतकऱ्याचं नाव आहे. मृतक शेतकऱ्यावर कर्ज असल्याचं सांगण्यात येत असून त्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मृतक दत्ता जंगटे यांच्या मागे 2 मुले व 1 मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. सलग 2 दिवसात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मानोली गावावर शोककळा पसरली आहे.